असं म्हटलं जातं की देवी सरस्वती ही स्वतःवरचं ऋण कधी ठेवत नाही. ती ज्यांनी आराधना सरस्वती देवीची केलेली आहे त्यांना ती त्याच वेळेला त्याचं फळ देते. केतकरांचं बघा की किती त्यांनी आराधना केली असेल ज्ञानाची, सरस्वतीची, की इतक्या वर्षांच्या कालखंड उलटून गेला तरी सुद्धा त्यांचं नाव आपण काढतो, त्यांच्या नावाचा जय जयकार करतो. म्हणजे त्या तपाची किंवा त्या साधनेची आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही अशी स्थिती आहे. मला या साहित्य संमेलनात, केतकर साहित्य संमेलनामध्ये एका गोष्टीची उणीव दिसते. अनेक कार्यक्रम मी कव्हर करायला गेल्यामुळे असेल, इतरत्र मी पाहतो की कंटाळवाणे चेहरे, कधी ती भाषणं एकदाची संपतायत आणि आणलेली गर्दी अशी याचा फक्त अभाव आहे. सगळं रसरशीत असं वातावरण या ठिकाणी आपण पाहतो आहोत. लोकमंगल शाळेचे विद्यार्थी की जे सकाळपासून त्यांनी मनोगत तर मांडली, पण अतिशय उत्सुकतेने सगळ्यांची भाषणं त्यांनी ऐकली. आधीची पण विशेषतः मुकुंद फडके, देशपांडे सरांची भाषणं असतील. अतिशय सुयोग्य असं संमेलनाचं स्थळ आपण निवडलेलं आहे चिटणीस साहेब. आणि याचं आणखीन एक कारण की त्यांनी चिटणीस सरांनी पण सांगितलं की विद्यार्थ्यांची उपयुक्तता यासाठी आहे की तुमच्यापैकी कोणीतरी केतकर समजून घेणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि खरोखर त्याची पायाभरणी इथले लोकमंगलचे शिक्षक प्रारंभापासून करतायत. मी या विद्यार्थ्यांनी तयार केलेली हस्तलिखित पाहण्याचा मला अनेकदा योग आला. इतकं सुंदर अक्षर आणि इतकं चांगलं साहित्य. आणि चिटणीसांनी सांगितल्याप्रमाणेच की आताचाही हा जो कार्यक्रम आहे की जो आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे तो काही दिवसांनी या हस्तलिखिताच्या स्वरूपामध्ये येणार आहे. आताच मी केसरीमध्ये साधारणतः आठवड्यात झाला असेल, लोकमंगल शाळा आणि नागेवाडी कुशीची शाळा बहुतेक एका विद्यार्थिनीची कविता छापली. श्रावणी राजेंद्र साळुंके असं मला वाटतंय नाव या विद्यार्थिनीचं आहे. मराठी भाषेवर तिने इतकी छान कविता केली होती ती गेल्याच आठवड्यात आपण छापली. म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये किती सृजनशीलता आहे, किती मराठी भाषेची अभिमान आहे भाषेचा, हे सगळं आपल्याला, आणि हे म्हणून सुयोग्य व्यासपीठ असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अनेक वक्ते म्हणा किंवा ज्याला आपण समाजामध्ये ज्यांना मान्यता आहे, पण खुर्ची अनेकांसाठी महत्वाची असते. त्याच्याकडे लक्ष ठेवून सगळं हे अनेक जण उपक्रम स्वतःचे पुढे नेत असतात, स्वतःला प्रोजेक्ट करत असतात. पण मी असं सांगेन की त्याला जे काही मोजके अपवाद आहेत त्यामध्ये आजचे संमेलनाध्यक्ष प्राचार्य श्याम भुरके आहेत. कुठल्याही साहित्यिकाची जयंती असो, पुण्यतिथी असो, त्यांचं स्मरण करण्याचं कर्तव्य हेही मराठी भाषकांसाठी मोठं आहे. आणि ते आपल्या वतीने म्हणजे किमान पुण्यात तरी प्राचार्य भुरके पार पडत असतात. माझं अनेकदा म्हणजे ज्या ठिकाणी अनेक साहित्यिक असे आहेत की त्यांचं योगदान फार मोठं आहे, पण पुतळा किंवा स्मारक ज्याला म्हणता येईल असा पुण्यामध्ये आहेच असं नाही. अशा वेळेला त्यांच्या प्रतिमा ज्या ठिकाणी आहेत त्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणं एक प्रकारे या लष्कराच्या भाकऱ्या बाजण्याचंच काम आहे. पण ते केतकरांसारख्यांपासून त्यांनी आपल्याकडला आदर्श तो घालून दिलेला आहे, कारण काम हे महत्वाचं आहे. मी उत्कर्ष प्रकाशनामध्ये अनेकदा जातो, पर मागे मी गेलो होतो अलीकडे, तर खाली दुर्गाबाई भागवतांचं छायाचित्र दिसलं आणि मी ओळखलं की आज त्यांची जय खरं आमच्यासारख्या पत्रकाराला किंवा
अभ्यासक म्हणवणाऱ्याला माहिती पाहिजे जयंती पुण्यतिथी केव्हा. मी सुहा जोशींना विचारलं, ते म्हटलं हो भुरके येऊन गेले आणि आम्ही सगळ्यांनी ही जयंती साजरी केली. तर किती मोठं करतात. त्याच पद्धतीने पुण्याच्या कमला नेहरू उद्यानात जाऊन केतकरांची स्मृती जागवण्याचं काम अनेक वर्ष प्राचार्य भुरके करतायत. अलीकडच्या काळामध्ये शिरीष चिटणीसांसारख्यांची साथ त्यांना लाभली. संमेलनाशी संबंधित सगळेजण या ठिकाणी आहेत. एक अलीकडेच झालेलं सातारा संमेलन गाजवणारे विनोदजी कुलकर्णी, त्याआधी अनेक वर्षांपूर्वी झालेलं सातारा साहित्य संमेलन यशस्वी करणारे शिरीष चिटणीस आणि आजचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले आहेत आणि केतकर मंडळाचे प्रकाश केतकर या ठिकाणी आहे. कृतज्ञताचा भाव आपल्या ठायी असला पाहिजे. महाराष्ट्र जो आपल्याला ज्ञानसंपन्न दिसतो किंवा समृद्ध दिसतो ज्ञानाने, त्याची पायाभरणी करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत मागच्या शतकातल्या, त्याच्या आधीच्या शतकाच्या उत्तरार्धातल्या, त्यामध्ये ज्ञानकोशकार केतकर आहेत आणि केतकरांना ओलांडून आपल्याला पुढे कधीही जाता येणार नाही, इतकं हे महत्वाचं काम आहे. देशपांडे सरांनी मगाशी सांगितलं, विशेषतः रत्नागिरीचा त्यांनी उल्लेख केला, पण साताराही कुठल्याही बाबतीत कमी नाही. हे आपण सगळेजण साक्षी आहोत की योजक हा दुर्लभ असतो. केतकरांच्या संदर्भामध्ये त्यांचं जी उंची आहे, त्याचं दर्शन घडवण्याची आस, त्यांच्या कार्याची उजळणी करून त्यांच्या कार्यापासून नव्या पिढीला प्रेरणा देण्याची तळमळ ही चिटणीस यांच्याकडे होती. म्हणून आज आपल्या सगळ्यांना हा सगळा योग आला साहित्य संमेलनात. म्हणजे योजक खरोखर दुर्लभ असतो आणि त्यामध्ये ते कायमच म्हणजे त्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. पण मला असा प्रश्न पडतो की नवी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी चांगल्या शाळा चांगल्या पद्धतीने चालवणारे संस्थाचालक म्हणून ते उजवे आहेत का साहित्य चळवळ गतिमान करणारे एक कार्यकर्ता म्हणून उजवे आहेत, हे ठरवणं खरोखरच कठीण आहे शिरीष चिटणीस यांच्या बाबतीत. आणि आणखीन एक म्हणजे मी त्यांची ते इथे आहेत म्हणून सांगतोय अशातला भाग नाही, पण पुण्यातल्या नामवंत आणि पुण्यातल्या साताऱ्यातल्या नामवंत दैनिकांमध्ये म्हणजे पुण्यनगरी असो, पुण्यात केसरी असो, इथे प्रभात असो, ते ज्या पद्धतीने ललित लेखन करतात किंवा क्रांतिकारकांच्या कार्यावर प्रकाश टाकतात, हे खरोखरच थक्क करणार आहे. आणि असे सगळे गुण असलेल्या व्यक्तींकडनं आपल्याला मार्गदर्शन लाभण्याचा योग या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आलेला आहे. तर साताऱ्याचं मी सांगत होतो, सातारा कुठल्याही बाबतीत कमी नाही. समर्थ रामदास स्वामी ज्ञानसाधना याच ठिकाणी झाली. साताऱ्याचे नसले तरी सज्जनगड म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला, अखंड महाराष्ट्रालाच काय भारताला अनेक शतकानुशतक जो ठेवा त्यांनी दिला दासबोधाचा, ते सगळं या ठिकाणी झालं. म्हणजे अर्थात रायगड तिथे कोकणालाच म्हणा, शिवथरगडमध्ये विश्वशास्त्री पंडित, अच्छा, ज्यांनी पहिल्यांदा विधवा विवाहाचं समर्थन केलं. बावधनला जन्मले 1827 साली आणि त्यावेळेला त्यांच्यावर प्रचंड हिंदू प्रकाश नावाचं साप्ताहिक निघायचं, त्यांचे संपादक होते ते बावधन. ते सातारा आहेच. लोकमान्यांच्या संदर्भात आता आपले सूत्रसंचालकांनी विचारलं की तो उल्लेख का आला, तर अनेक वेगवेगळ्या कारणांनी त्यांचा केतकरांशी संबंध आलाच. पण टिळक किती म्हणजे व्यावहारिक दृष्टीची व्यक्ती, थोर नेते होते पहा, की त्यांनी सांगितलं किंवा लेखनावर उपजीविका करणं जवळपास अशक्य आहे. याच्यावर त्यांनी सचेत केलं शीलवती केतकरांना. आणि प्रकाशक सुहा जोशी सांगतील लेखकांची त्यांचा जास्त संबंध सगळ्या येतो. देशपांडेंनी गवी केतकरांचा पण उल्लेख केला. ते लोकमान्य टिळकांचे नातू, ज्यांनी
ज्ञानाची भूक समाजाची ज्ञानाची भूक भागवली ते केतकर आणि त्यांना तितक्याच तोलामोलानी साथ देणाऱ्या शीलवती केतकर या अर्धपोटी राहतात. म्हणजे किती ज्याला आपण काही शब्दच माझ्याकडे त्या बाबतीत बोलायला नाही. पण हे आधी त्या आधीच झालं. पण नंतरही समाज कुठे सुधारला होता की जो त्यांनी उल्लेख केला देशपांडेंनी की गवी केतकर त्यांनाही अशाच हालाकीचा नंतर सामना करावा लागला. ही लोक इतक्या मोठ्या ताकदीची होती की ज्या वेळेला आपल्या देशाचं मातृभूमीचं की जे आपलं दैवत आहे त्याचं विभाजन झालं त्यावेळेला त्यांनी अग्रलेखाला दिलेलं शीर्षक केसरीचं हे म्हणजे फाळणीची वेदना किती मोठी होती ते बोलकं करणारच होतं. त्यांनी असं सांगितलं म्हणजे लिहिलं की अग्रलेखाचं शीर्षक भंगलेल्या मूर्तीचे षोडशोपचार. तर याच्या पलीकडे या 3 शब्दांशिवाय फाळणीची वेदना कोणी मांडू शकेल असं मला वाटत नाही. दुसरा प्रश्न की समाजाचं लक्ष म्हणजे कशाकडे असलं पाहिजे. केतकरांकडून होणारी ज्ञानसाधना नवनिर्मिती आणि लोकांना मोठं करण्याची त्यांनी घेतलेला वसा याच्याकडे असलं पाहिजे. त्याच्याऐवजी त्यांचे पोशाख त्यांचे लहरीपणा हे काही बाकीच्यांचा संबंध नाही. पण तरी सुद्धा समाजाकडून त्यांना जी दूषणं दिली गेली हे आणि समाज काही फार बदललेला आहे असातला भाग नाही. हा स्वभावच म्हटला पाहिजे. जिथे ज्ञानदेवांना पण तोच अनुभव आला समाजाकडून प्रारंभीच्या काळामध्ये. आज आपण गोडवे गातो केतकरांचे ज्ञानेश्वर माऊलींचे पण त्यांना त्यासाठी काय सोसावं लागलं हे आपण पाहिलं पाहिजे. मराठीमध्ये जी काही आत्मचरित्र आहे विशेषतः महिलांची आत्मचरित्र त्यामध्ये मीच हे सांगितलं पाहिजे या शीलवती केतकरांच्या आत्मचरित्राची तुलना होऊ शकत नाही. आणि त्यांच्याही या आत्मचरित्रामागे एक भूमिका अशी होती की समाजाकडून किंवा तथाकथित बुद्धिवाद्यांकडून लेखकांकडून जे चित्र केतकरांचं रंगवलं जातं ते भ्रामक आहे. ते दिशाभूल करणारं थोडंफार आहे. त्यात वास्तवाचा अंश कमी आहे. हे त्यांना ज्या वेळेला तीव्रतेने जाणवलं त्यावेळेला त्या स्वतः सांगण्यासाठी सज्ज झाल्या आणि महाराष्ट्रासमोर हे केतकरांचं जे काही जीवन होतं ते सर्वार्थाने आपल्याला आल्याचं दिसेल. अनेकदा म्हणजे उपासमारीची वेळ असताना सुद्धा मूल्यांची तडजोड न करण्याचा जसा केतकरांचा स्वभाव होता तसंच तो शीलवती केतकरांचाही होता. आपल्या देशाला कमीपणा येईल अशा मजकुराचं भाषांतराचं काम त्यांच्याकडे आलं. त्यांनी ते नाकारलं. आपल्याला मोठी रक्कम मिळणार आहे ती मिळवू आपण त्या पोटभर जेवू शकू नाही जेवू शकणार हे ते बाजूला केलं. पण देशाला कमीपणा येईल भारताला म्हणजे किती महिला मोठी असेल विचार करा. हे काही जन्म भारतात झाला नव्हता. मग या सगळ्यांकडनं आपण देशभक्ती शिकली पाहिजे. ज्ञानाची साधना करण्याचं महत्त्व शिकलं पाहिजे. आणि चिटणीस सरांच्या पुढाकारांनी हे पहिलं संमेलन झालंय आणि अर्थात पुढची संमेलन अज्ञातपणे या ठिकाणी होत राहिली पाहिजे. आणि ते स्वागताध्यक्ष आपले चिटणीसांनी जी अपेक्षा व्यक्त केली की शाळांमध्ये जाऊन केतकर माहिती करून दिले गेले पाहिजे. मला या ठिकाणी आपण आवर्जून बोलावलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी शांतपणे माझे विचार ऐकलेत. सर्वांचे धन्यवाद. नमस्कार.